हाकेंनी मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाकेंवर त्यांनी निशाणा साधला। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही विखे म्हणाले। तर हाकेंनी मुक्ताफळं उधळणं बंद करावीत असंही विखे म्हणाले। विखे पाटील हा मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारा माणूस आहे असा पलटवार हाकेंनी केला। आरक्षण गेल्याचं तुम्ही म्हणताय त्याचं काही वस्तुस्थिती नाहीये। कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आपली कमिटमेंटच आहे। विनाकारण मराठा समाजाबद्दल, आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाहीये। मागे त्यांना सल्ला दिलाय, मुक्त फळं उधळायची बंद करा, तुमचं कामच नाहीये। कोणत्या समाजाचं कोणी पुढारीपण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाही, पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचा तुम्हाला अधिकार मिळेल। या शोषितांचं, मेंढपाळांचं, कष्टकऱ्यांचं, बलुत्याचं, आलुत्याचं काय वाटोळं केलंय हे या विखे पाटलाला ड्रॉक्युला असतो ड्रॉक्युला। जोपर्यंत एखाद्या जीवाचं रक्त शोषून घेत नाही तोपर्यंत तो त्या जीवाला सोडत नाही। तसे हे विखे पाटील आहेत, कारखानदारीशिवाय वायनरीशिवाय काय यांच्याकडं। त्यामुळे यांना आम्ही मताची काय किंमत असते, एक मत एक व्यक्ती एक मूल्य। अरे तू कारखानदार आहे म्हणून तुझ्या मताला वेगळी किंमत आणि मी मेंढपाळाचा पोरगा आहे, साधा ग्रामपंचायत सदस्य नाही म्हणून आमच्या मताला वेगळी किंमत, या भ्रमात तू राहू नको। तुम्हाला एक्सपोज करायला 5 मिनिटं लागणार नाहीत।